मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण वेस्ट अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित दसरा दिवाळी चषक आणि शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला जीतू गायकवाड पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती झक्कास प्लेअर विकास पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर आकाश उर्फ बबले आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विकास. बॉलिंग ट्रॅक वरती जीतू गायकवाड. असिस्टंटच्या मागे फरदीन. मॅच आपण पाहू शकतो फार चांगल्या वळणावरती जाऊ शकते, मात्र विकेट लेगसिंग उखाडली गेली आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता हे पाहिलं आणि म्हणून म्हटलं जातं की चांगला खेळाडू तोच असतो जो बदलालित्याला पाहून आपली चांगली कामगिरी करतो. पाहिलं की विकास स्विच करतोय आणि अगदी लेगस्टिंग उखाडली गेली. फलंदाज बाद होतील. मोठा हादरा बसलाय बॅटिंग करत असताना टीमला. कल्याण पॅकर्स टीम कल्याण पॅकर्स टीम रिया 11. दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी आपला असणं गरजेचं आहे. का कारण आपण लॉट्स उडवणार आहोत. आता नाही, ही मॅच फिनिश झाल्यानंतर आपण त्वरित लॉट्स उडवणार आहोत याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 1+1 एक के साथ एक फ्री. धावसंख्या फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. आकाश आणि आशिष पाहायला मिळतील. आकाश आणि आशिष हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्टार खेळाडूंनी भरलेला संघ. किरण देखील आलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. टीम मध्ये त्यांचं देखील रिटर्न झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 5 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 कृष्णा पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्टी बॅटर आकाश पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती ऑन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आशिष. बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाजांसमोर कृष्णा पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 6 या आकड्यावर. मैदानावरती बघूया कशा प्रकारचा खेळ खेळला जाईल. अजून देखील जर पाहिलं गेलं तर यानंतर 2 मॅचेस ज्यामध्ये एक सेमीफायनल आणि एक मेगा फायनलची मॅच शिल्लक आहे. कृष्णा पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती फिल्डिंग थोडीशी सेट करत असताना पॉइंटच्या दिशेला सिली पॉइंट क्षेत्रामध्ये सिली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात करण्यात आलेले आहेत. वायडिश फक्त दिशा दाखवली. रनआउटचा प्रयत्न जरूर होता.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ झालाय. कृष्णा कमालीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. त्यावेळेस चांगला बॉल आहे. रक्षण तितकंच लाजवाब आहे. धावसंख्या फलकावरती 7. कृष्णाचं मी कौतुक करेल, ज्या प्रकारे कृष्णा अँगल बनवतोय. हा फलंदाज संपूर्णपणे संभ्रमात पडतायत. तीच ओळख आहे कृष्णा यांची. अँगल करत असताना फार चांगली गोलंदाजी करतायत. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेले आहेत कृष्णा यांनी. धावसंख्या 7 या आकड्यावर षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ. 4 ओव्हरची मॅच आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 मैदानावरती सुरू आहे. पहिली क्वार्टर फायनल जिंकली रिया 11 DK दादा इन कंपनी. दुसरी क्वार्टर फायनल जिंकली कल्याण पॅकर्स बॉबी अँड कंपनी. आणि तिसरी मॅच कोण जिंकेल? येस, विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद होतील. कोंडी फोडली आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आकाश गडी गमावलाय दुसरा. विकेट क्रमांक 2. स्विच हिट अटेम्प्ट होता गणेश यांच्या माध्यमातून. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. आठ धावा या फलकावरती. चेंडू झालेत 5. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अजून देखील रनअप बॉल पेक्षा कमी आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. हा, भांडा भांडा भांडा. अंपायर कशाला आहेत? पंच काय? नाही, सकाळपासून एकदम शांत वातावरण होतं. आम्ही खुश झालो. बोललो भांडण बिंडण होत आहे का काय? 9 धावा फलकावर. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 9. अरुण पाहायला मिळतील, जे आपल्याला 2 पाहायला मिळाले या अगोदरच्या मॅचेस. त्या अगदी मी म्हणेल वन साइड डॉमिनेशन जवळपास होता. आणि विकेट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालंय. एसएनच्या मागे भीम होते, ज्यांनी चांगली कीपिंग केली. मध्ये तो देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला. अजून एक धक्का बसतोय.
अभिमते बोलतोय 2 अजून स्टंपिंग कर, आता फरदीन काजी होईल. किरण भाऊला खास क्वार्टर फायनल साठी बोलवलंय. आणि विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद होतील. अजून एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. एकावरती एक धक्के बसत आहेत. एकावरती एक धक्के बसत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नवदाव्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे अजून एक फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन झालेलं आहे. विकेट क्रमांक 5. 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. व्हिडिओ पाहायला मिळते. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. बारा धावा फलकावरती आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. जितू आता टीम मीटिंग घ्यायची नाहीये. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ही नम्रतेची सूचना असेल, नम्रतेची विनंती. शिवम पाहायला मिळतील ओव्हर नंबर 4 मध्ये. आता या ओव्हर नंबर 4 मध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आणि विकेट. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. धक्के पे धक्का. गडी गमावलाय 6वा. मॅच बॉल आलेला आहे. सो आपण स्टार्ट करणार आहोत पुन्हा एकदा. यश पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. यश. धावफलक आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 12 या आकड्यावर. चेंडू झाला 1. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील गोलंदाज शिवम. बॉल असेल.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 13. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. थोडंसं स्पीडअप करायचं ही देखील नम्रतेची विनंती राहणार आहे. क्या बात आहे. टॅप स्ट्रोक प्रशांत यांच्या माध्यमातून संजीवनी नक्की प्रदान करीन. येणारी प्रत्येक धाव इथून तुम्हाला विजयाच्या स्वप्नांना पाहण्यासाठी थोडीशी अपेक्षा देऊ शकतो. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा या धावफलकावरती. ठीक आहे, आता जाऊ दे. गोलंदाज तयार. वाईट बॉल. आपण तर धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती आणि चौकार. क्या बात आहे. प्रशांतच्या बॅट मधून आले प्रशांत कडूनच आलेत ते. 3 इडियट्स मध्ये वाक्य नव्हता क्या, बोल उनके है लेकिन शब्द हमारे है, खाते में उनके जाएंगे लेकिन एफर्ट हमारे है, असे प्रशांत म्हणतील. 19 धावा फलकावरती आणि व्हाईट बॉल. 20. चला फायटिंग टोटल तरी वर राहिलाय आणि या बॉल वरती 6 रन आलेत म्हणजे 2 वाईड आणि 1 चौकार. सिंगल ऍड होईल. धावसंख्या 21 आणि 22 धाब्यांचं लक्ष. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची ही विनंती असेल. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची ही नम्रतेची विनंती राहील. 22 विजयासाठी. चला बॉल द्यायचे. दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. फिल्डिंग लावून घ्या चला विनंती असेल.
पर्यंत झाल्यात एका बॉलवरती. आता 20 धाब्यांची आवश्यकता असेल. वाईट 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 +1. वाईट +1. विघ्नहर्ता विपक्ष साई गणेश मायरा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. धावसंख्या 5 या आकड्यावर. फायर ऑन द बोर्ड. अनिकेत पॅन खाली घ्या. स्पर्धा लाईव्ह आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 6 धाबा. एक चौका खाल्ला असता तरी चालला असता. मी तर असंच म्हणतो. धावसंख्या 6 पाहायला मिळेल. एक्स्ट्राचे आहेत. 5 एक्स्ट्राचे आहेत.
धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन द बोर्ड. धावा या फलकावरती पाहायला मिळतील. असे देखील जर पाहिलं गेलं तरी देखील आपण म्हणू शकतो मॅच आधारावरती अनिकेतच्या खेळीचा अंत 22 रनची गरज असताना 6 धावा झाल्यात. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या खेळावर 1 ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. त्यावेळेस पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. पाहायला मिळेल 8 धावा फलकावरती आहेत. अजून देखील 14 धावांची आवश्यकता आहे. 14 3 षटकांमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 8. एट रन्स ऑन द बोर्ड. आशिष पाहायला मिळत आहेत. सलग 2 चेंडू दोन्ही निर्धाव पाहायला मिळत आहेत. सो कमबॅक फार चांगलं झालंय. नो डाऊट ॲट ऑल. फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. बघूया आता बॉलवरती कृष्णा कश्यप कशी कामगिरी करतील, कारण 2 चेंडू सलगचे डॉट
त्यानंतर आलेली ही सिंगल पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. 9 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळत आहे. 9 धावा फलकावरती आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या फलकावरती 10. मॅच लवकर फिनिश करायची, अन्यथा पुढील मॅच ही 3 ओव्हरची असेल. आयोजकांची ही सूचना माझ्यापर्यंत पोहोचती आहे. मॅच सुरू करायची आहे. पुढची मॅच पुढच्यापासून सर्व मॅच 3 ओव्हरचे असतील. 3 ओव्हर, जिंको कोणी हारो कोणी, 3 ओव्हरच्या मॅचेस. 12 बॉल 12.
धावा. साई गणेश मायरा विपक्ष विघ्नहर्ता सीसी असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. कृष्णा आणि परांगण हे दोन नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती फार चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. आता या मॅच मध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. व्हाईट बॉल. 12 बॉल 12 ची मॅच आता 12 बॉल 11 वरती आली आहे. चला परांगण या. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 12 चेंडू 10. 12 चेंडू 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बारा चेंडू 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. 1 बॉल आणि 3 धावा खर्च केल्यात. सो 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी टीम साई गणेश मायरा 11 संघाला. आणि चौकार कृष्णा यांच्या बॅट मधून आलेला हा 4 धावांसाठी चौकार. या मॅचची हवा या चौकाराने निघाली आहे. 10 चेंडू 5 धावा. आता जितू खुश आहे थोडा. आलाय चेहऱ्यावरती स्मित हास्य जितूच्या. दुसरीकडे फाईट काय दिली आहे, जबरदस्त फाईट विघ्नहर्ता सीसीने दिली आतापर्यंत आणि मॅच अजून देखील निघू शकते ज्या प्रकारे त्यांनी फाईट दिली आहे. 10 बॉल 5 रन आहेत. रन डिफेंड होऊ शकतात. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 4. एक चौकार की 4 सिंगल येतील. नऊ चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडूंमध्ये 4 धावा. पुन्हा एकदा सिंगल रन ऍड होईल. सात चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉल. आता एका धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 1 धाव. 7 बॉल 1 धाव विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकाराला सामना झाला. फिनिश. सामना जिंकलेला आहे टीम साई गणेश मायरा. साई गणेश मायरा टीम कॅप्टन जितू आता प्लीज. आलाय फरदीन. येस